ज्या मार्गांमुळे व्यभिचाराची इच्छा निर्माण होते त्याच मार्गांमुळे आत्मिक आनंद निर्माण होऊ शकतो. तुमचा मेंदू चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम झाला आहे, पण देव हा मन नव्याने बनवण्याचा तज्ज्ञ आहे. फिलिप्पियरांस पत्रामध्ये एक असं लपलेलं वचन आहे जे सांगतं की मनातून अशुद्ध विचार कायमचे कसे मिटवायचे. 99% ख्रिस्ती हे वचन वाचतात, पण त्याचं खरं सामर्थ्य त्यांना समजत नाही. आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे जे सुरुवातीच्या चर्चला माहीत होतं, पण आज आपण ते विसरलो आहोत. फिलिप्पियरांस पत्र 4 अध्याय 8 वचन, बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. पण प्रश्न असा आहे की जेव्हा तुमचा मेंदू व्यभिचाराच्या अशुद्ध विचारांसह ऑटो पायलट मोडवर चालत असतो, म्हणजे आपोआप विचार करत असतो, तेव्हा हे प्रत्यक्षात कसे करायचे हे कोणी समजावत नाही. खरं रहस्य म्हणजे तुमचा मेंदू कसा काम करतो आणि देवाच्या रचनेचा उपयोग करून त्याची रचना पूर्णपणे नव्याने घडवणे कसं करावं. बहुतेक लोक या वचनातील या गोष्टींवर विचार करा हे शब्द वाचून समजतात की याचा अर्थ फक्त अधिक प्रयत्न करणं असा होतो. पण पाऊल ह्या ठिकाणी प्रेरणादायी सल्ले देत नव्हता. तो एक न्यूरोलॉजिकल सिद्धांत उघड करत होता, असा सिद्धांत ज्याला आधुनिक विज्ञान आता हळूहळू पकडत आहे. जेव्हा पाऊल म्हणाला जे काही पवित्र, जे काही सुंदर, जे काही आदरणीय, तो फक्त चांगल्या विचारांची यादी करत नव्हता. तो नेमके सांगत होता की तुमचा मेंदू न्यूरल मार्ग कसे तयार करतो. प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्या पवित्र गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या मनात असे हायवे बांधत असता जे पुढच्या वेळी पवित्रतेकडे वळणं सोपे करतात. आणि ते सर्व काही बदलून टाकणारी बाब आहे जी बहुतेक ख्रिश्चन लोक पूर्णपणे चुकवतात. बायबलने फक्त आज्ञा दिली नाही, त्याने तुम्हाला एक आराखडा दिला आहे. आता मी तुम्हाला हा आराखडा पाऊल दर पाऊल कसा कार्य करतो ते दाखवेन. आता या 3 तत्वांना लक्षपूर्वक ऐका. यांनीच तुम्ही तुमच्या मेंदूला व्यभिचारांच्या विचारांपासून रेस्टोर किंवा रिस्टार्ट करणार आहात. तर पहिली तत्व, योसेफाचे तत्व. उत्पत्ती 39:12 आपल्याला एक सामर्थ्यशाली उदाहरण देते. जेव्हा पोटिफरची पत्नी योसेफाला व्यभिचाराच्या मोहात टाकण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो तिथे उभा राहून प्रलोभनाशी लढत नाही, तो पळून निघतो. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणाहून पळून जातो. तुमचा मेंदूही याच पद्धतीने काम करतो. जेव्हा एखादा व्यभिचाराचा वाईट विचार मनात शिरतो त्या क्षणी तुमच्याकडे फक्त 7 सेकंदाचा वेळ असतो. कशासाठी? त्या विचाराला तुमच्या मेंदूत न्यूरल मार्ग बनायच्या आधी तुमच्याकडे फक्त 7 सेकंदाचा वेळ असतो. आणि तो थांबवण्यासाठी योसेफाने हे तत्व 4000 वर्षापूर्वी समजून घेतलं होतं. खूप आधी, जेव्हा विज्ञानाने मेंदूविषयी ही सत्यता शोधली नव्हती. पण लक्षात ठेवा, फक्त पळून जाणं पुरेसं नाही. पळून जाणं तुम्हाला थोडा वेळ देतो, पण त्या वेळात तुम्ही काय करता हेच ठरवतं की विजय मिळेल की पराभव. आणि इथेच पुढचं तत्व येतं, दानिएलची रणनीती. दानिएल 1 अध्याय 8व्या वचनामध्ये लिहिलं आहे, दानिएलने ठरवलं की तो स्वतःला अशुद्ध करणार नाही. पण ठरवलं या शब्दाचा मूळ हिब्रू अर्थ खूप खोल होतो. तो म्हणजे आधीच ठरवून ठेवणं. दानिएलने प्रलोभन येण्याआधीच आपल्या मनात निर्णय घेतला होता. त्याने आपल्या मनाला आधीच देवाच्या विचारांनी आणि प्रतिमांनी, इमॅजिनेशननी प्रोग्राम केलं होतं. हेच रहस्य आहे. तुम्ही फक्त वाईट विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका, तर तुमचं मन चांगल्या विचारांनी भरून टाका आणि त्याला इमॅजिन करा. जसे वाईट विचार आल्यावर तुम्ही त्याला आपल्या मनात इमॅजिन करत होतात, कारण तुमचा मेंदू रिकामी जागा सहन करत नाही. जर तुम्ही ती शुद्ध पवित्र विचारांनी भरली नाही तर तुमचा मेंदू पुन्हा जुन्या ओळखीच्या पापी प्रतिमा भरतो. दानिएल दररोज देवाचं वचन वाचत होता. ते आपल्या मनात चित्ररूपात पाहत होता, देवाच्या शुद्धतेचे दृश्य तयार करत होता. म्हणून जेव्हा प्रलोभन आलं तेव्हा त्याच्या मनात आधीच प्रतिमा सज्ज होत्या. आता अजून एक तत्व आहे आणि हेच तुमच्या मनाचा संपूर्ण नकाशा बदलून टाकतो. तिसरे तत्व आहे पाऊल प्रोटोकॉल. पाऊल आपल्याला एक अशी गोष्ट शिकवतो जी पूर्ण लढाईचं रूप पालटते. याला पाऊल प्रोटोकॉल म्हणता येईल. 2 कोरिंथ 10 अध्याय 5 या वचनामध्ये पाऊल सांगतो की प्रत्येक विचार कैद करून ख्रिस्ताच्या आज्ञेत आणा. येथे तो कैद करणे हा युद्धातला शब्द वापरतो. प्राचीन युद्धात कैद करणे म्हणजे शत्रूला नष्ट करणे नव्हते, तर
त्यांना पकडून आपल्या सैन्यात सामील करणे होते. लैंगिक विचार आले की त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांची शक्ती देवाची उपासना आणि घनिष्ठतेकडे वळवा. ही प्रवृत्ती वाईट नाही, ती फक्त चुकीच्या दिशेने गेली आहे. ज्या मेंदूच्या मार्गांमुळे लैंगिक ओढ निर्माण होते त्याच मार्गांचा योग्य दिशेने वापर केल्यास आत्मिक ओढ निर्माण करता येते. हे प्रत्यक्ष जीवनात आणण्यासाठी 30 दिवसांचा एक साधा प्लॅन आहे. पहिले तत्व जागरूकतेचा आहे. जेव्हा व्यभिचाराचा विचार येतो तेव्हा त्याच्याशी झुंज देऊ नका. तो विचार आलाय हे फक्त ओळखा आणि मान्य करा. लगेच स्तोत्र 51:10 मोठ्याने म्हणा, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. अशाने तुमचा मेंदू एक नवीन पॅटर्न शिकतो. लैंगिक विचार म्हणजे लगेच प्रार्थना करा. तुम्ही प्रत्यक्षात मेंदूचे सर्किट पुन्हा तयार करत आहात. यानंतर बदलाचा टप्पा येतो. स्तोत्र 51:10 म्हटल्याबरोबर लगेच मनात एक शुद्ध दृश्य आणा. येशू शिष्यांचे पाय धुतोय अशी कल्पना करा. त्याचं नम्रपण, प्रेम आणि शुद्ध सेवा मनात आणा. हे दृश्य किमान 30 सेकंद मनात ठेवा. यामुळे तुमच्या मेंदूला अशुद्ध विचाराऐवजी शुद्ध प्रतिमा मिळते आणि त्याला त्या दिशेने लक्ष केंद्रित करता येते. त्यानंतर पुनर्निर्देशनाचा टप्पा येतो. व्यभिचाराची ऊर्जा वाढली की ती दाबू नका, ती उपासनेत वळवा. उपासनेचं संगीत लावा आणि तीच उत्कटता देवाची स्तुती करण्यासाठी वापरा. ज्या मार्गांमुळे व्यभिचाराची इच्छा निर्माण होते त्याच मार्गांमुळे आत्मिक आनंद निर्माण होऊ शकतो. तुम्ही त्या प्रवृत्तीला मारत नाही तर तिला पवित्र बनवत आहात. शेवटी आपोआप ऑटो पायलट होणारं तत्व येतं. काही काळानंतर तुमचा मेंदू आपोआप नवीन पद्धतीकडे वळतो. विचार आला की प्रार्थना, शुद्ध इमॅजिनेशन आणि उपासना ही सवय बनते. तुम्ही विचारांशी लढत नाही, त्यांना देवासाठी लढणारे सैनिक बनवत आहात. व्यभिचाराचे विचार आले की कोणत्याही मेहनतीशिवाय तुमचा मेंदू आता आपोआप प्रार्थना आणि उपासनेत वळतो. तुम्ही बायबलच्या तत्वांद्वारे तुमच्या मेंदूचे जाळे अक्षरशः नव्याने तयार करता. जेव्हा जेव्हा तुम्ही योसेफाचं तत्व, दानिएलची युक्ती आणि पावलाचा प्रोटोकॉल वापरता तेव्हा तुम्ही पवित्रतेचे मेंदूचे मार्ग मजबूत करता आणि वासनांचे मार्ग कमकुवत करता. रोमकरांस 12:2 मध्ये लिहिले आहे, आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. पौल येथे न्यूरोप्लास्टिसिटीबद्दल बोलत आहे, म्हणजे मेंदूला नवीन मार्ग तयार करण्याची आणि जुने सोडून देण्याची क्षमता. हे विज्ञानाला समजायला अजून 2000 वर्ष लागले. बहुतेक लोक व्यभिचाराच्या विचारांपासून मुक्त होण्यासाठी केवळ मर्यादा घालणे आणि इच्छाशक्ती वापरण्यावर भर देतात. म्हणजे काही लोक म्हणतात की आपल्या मनावर ताबा ठेवा. देवाने तुमचा मेंदू जबरदस्तीने नियंत्रणात ठेवण्यासाठी नाही तर परिवर्तित होण्यासाठी तयार केला आहे. पहिले थेसलोनिका 5:23 याच गोष्टीची गुरुकिल्ली दिली आहे. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो. पूर्णपणे या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे मेंदूच्या स्तरावर संपूर्णपणे परिवर्तन. देव फक्त तुमचं वर्तन नियंत्रित करायला इच्छित नाही, तो तुमचे विचारांचे पॅटर्नच बदलू इच्छितो. ही फक्त पाप नियंत्रणाची गोष्ट नाही, तर पौलने पहिले करीन 2:16 सांगितलेल्या ख्रिस्ताचे मन अनुभवण्याची गोष्ट आहे. पण हे सातत्याशिवाय शक्य नाही. हा पुढचा भाग महत्त्वाचा आहे, कारण अनेक लोक लवकर हार मानतात आणि न कळत तेच जुने विचारांचे मार्ग पुन्हा मजबूत करतात. नीतिसूत्रे 23:7 म्हटले आहे की माणूस आपल्या मनात जसा विचार करतो तसाच तो असतो. तुमच्या विचाराचे पॅटर्न तुमची ओळख घडवतात. जर तुम्ही काही दिवस प्रयत्न करून थांबलात तर तुम्ही समस्या अधिक गंभीर बनवता. अर्धवट प्रयत्न जुन्या मार्गांना बळकट करतात आणि नवीन मार्ग निर्माण होत नाहीत. पण जर तुम्ही पूर्ण 30 दिवस निष्ठेने यामध्ये टिकून राहिलात तर तुम्ही योहान 8:36 येशूचे वचन अनुभवाल. जर पुत्राने तुम्हाला मुक्त केले तर तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल. लक्षात ठेवा, फक्त वर्तनाच्या पातळीवर नाही तर मेंदूच्या पातळीवरही मुक्त व्हाल. देवाच्या लेकरांनो, देवाने तुम्हाला असा मेंदू घेऊन जगण्यासाठी निर्माण केलेले नाही जो दररोज तुम्हाला फसवतो. देवाने तुम्हाला अशा व्यभिचाराच्या विचारांचा गुलाम बनवलेले नाही जे तुमचा शांतपणात, लक्ष आणि त्याच्याशी असलेली घनिष्ठता चोरतात. आता तुमच्याकडे एक निर्णय आहे. तुम्ही हा व्हिडिओ बंद करून पुन्हा त्याच विचारांच्या सवयींकडे जाऊ शकता ज्या तुम्हाला महिन्यांपासून किंवा वर्षांपासून अडकवून ठेवत आहेत. किंवा तुम्ही ठरवू शकता की आजचा दिवस तुमच्या मेंदूला खरी मुक्ती मिळण्याचा दिवस आहे. योसेफाचं तत्व, दानिएलची युक्ती आणि पावलाचा प्रोटोकॉल हे फक्त सिद्धांत नाहीत, हे आत्मिक लढाईतील शस्त्र आहेत.
आणि ती खरोखर काम करतात. पण ती तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करता. मी तुम्हाला आजपासून सुरू करायला सांगतो. उद्या नाही, पुढच्या आठवड्यातही नाही. आज, जेव्हा पुढच्या वेळी व्यभिचाराचा आत्मा तुमच्या मनात येईल, तेव्हा स्तोत्र 51:10 मोठ्याने बोला आणि मनात येशू शिष्यांचे पाय धुतोय हे चित्र डोळ्यासमोर आणा. एवढंच, हाच तुमच्या स्वातंत्र्याचा आरंभ आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे, जर तुम्ही हा 30 दिवसांचा प्रवास तंतोतंत पाळलात तर तुमच्या विचारांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. तुम्हाला ते मानसिक शांती अनुभवायला मिळेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत होतात, आणि देवाशी असलेली ती आत्मिक जवळीक परत मिळेल जी व्यभिचाराचे विचार चोरत होते. तुमचा मेंदू खराब नाही, तो फक्त चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम झाला आहे. पण देव हा मन नव्याने बनवण्याचा तज्ज्ञ आहे आणि आता तो तुमचे मन नव्याने बनवत आहे. जर या संदेशाने तुमच्या आत काही हलवलं असेल, जर तुम्हाला पवित्र आत्म्याचा स्पर्श जाणवला असेल, तर हा व्हिडिओ दुसऱ्या विश्वासणाऱ्यांशी शेअर करा ज्यांना या मुक्तीची गरज आहे. उपाय इथेच असताना त्यांना एकटं झगडू देऊ नका. तुमचं शुद्ध मन तुमची वाट पाहतंय. तुमचं आत्मिक स्वातंत्र्य फक्त एका निर्णयावर अवलंबून आहे. आजचा दिवस निवडा आणि देवाने तुम्हाला जसं घडवलं आहे तसं व्हा. मानसिकदृष्ट्या मुक्त, आत्मिकदृष्ट्या मुक्त, शुद्ध आणि पूर्णपणे त्याचे व्हा. मला खात्री या संदेशाद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असेल. जर खरोखर या संदेशाने तुमच्या मनात कार्य केलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमच्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहोत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.